गेल्या अनेक वर्षांपासून जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वार इथं एका चारचाकी वाहनांचं वाहनतळ उभारण्यात आलंय। नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या जागेवर अनधिकृत कब्जा केला असल्याचा आरोप इंदिरानगर वासियांनी केलाय। सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याबाबत इंदिरानगर वासीय थेट मनपा आयुक्तांना निवेदन देणार असल्याचं त्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। इंदिरानगर येथील भुजबळ फार्म समोरील जॉगिंग ट्रॅक इथं गेल्या अनेक वर्षांपासून चारचाकी वाहनांचं वाहनतळ सुरू करण्यात आलंय। सदर वाहनतळामुळे जॉगिंग ट्रॅकचे प्रवेशद्वार बंद झालंय। नाशिक महानगरपालिकेच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादानं वर्षानुवर्षे इथं सर्रास हे वाहनतळ सुरू असून सदर मालकास या संपूर्ण वर्षाचं भाडं दंड म्हणून आकारण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली। ज्या मनपाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या कृपाआशीर्वादानं हे वाहनतळ सुरू आहे त्यांच्यावर मनपा आयुक्तांनी थेट निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी इंदिरानगर वासियांमधून व्यक्त करण्यात आली। तर हे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा संतापजनक सवाल इंदिरानगर वासीय उपस्थित करीत आहेत। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।